त्यानंतर आमचे महासचिव प्राचार्य भूषण कर्डिलेजी नाशिकचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आले। महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष बावनकुळे साहेब हे सुद्धा आपलं मार्गदर्शन करून या ठिकाणी गेले आणि समाजाला एक उद्बोधन केलं। यामध्ये आमचे काही ठराव होते, ज्याप्रमाणे मध्य प्रदेशमध्ये संताजी जगनाडे महाराज यांच्या नावे तेलीघाना प्रतिष्ठान महामंडळ बेरोजगारांसाठी आर्थिक महामंडळाची स्थापना केली। त्या धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा तेलीघाना प्रतिष्ठान महामंडळ करावं, कारण या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात तेली समाज पोट जाती 1 करोडच्या वर आहे आणि अत्यंत गरीब परिस्थितीत आहे। जवळजवळ 60% गरीब आहे आणि यांना न्याय मिळावा याकरता ही आमची मागणी होती। त्याचप्रमाणे जनगणना व्हावी, देशात जनगणना व्हावी आणि महाराष्ट्रात सुद्धा आमच्या महाराष्ट्र प्रांतिकने एक आज ठराव केला की समाजाची सुद्धा जनगणना या ठिकाणी आम्ही येत्या 2 दिवसात या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा या देशाचे प्रधानमंत्री करण्यात आलं। त्यांचा सुद्धा अभिनंदनाचा ठराव आम्ही या ठिकाणी केला। या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण देण्याबद्दल आमचा विरोध नाही आहे, परंतु ओबीसी मध्ये मराठा समाजाला घ्यावा हे जी मागणी आहे त्या मागणीला आमची नामंजुरी आहे असा आम्ही ठराव केला। असे अनेक प्रश्न या ठिकाणी होते। आमचे महासचिव महाराष्ट्र प्रांतिक वैदिक समाजाचे महासचिव हे या ठिकाणी आपल्याला काही गोष्टी या पत्रकार परिषदेमध्ये नमूद करणार आहे। मी आपल्याला विनंती करतो की आपण राज्याची कार्यकारिणी या ठिकाणी आयोजित केलेली होती। राज्य कार्यकारिणीच्या अधिवेशनामध्ये कांद्यापासून बांध्यापर्यंत सर्व समाज बांधव आणि त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते। सगळ्यात महत्त्वाचं, मागच्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये जे आत्ताच पार पडलं त्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये समाजाला एकमेव सीट मिळाली, पण एकमेव सीट मिळताना त्याच्यामध्ये बऱ्याच अडचणी झाल्या आणि आम्हाला एकही प्रतिनिधी आमचा संसदेत पाठवता आला नाही। याच्याबद्दल समाजामध्ये प्रचंड तीव्र नाराजी आहे, कारण आमचा बालेकिल्ला असलेल्या वर्ध्यामध्ये आम्हाला त्या ठिकाणी पराभूत व्हावं लागलं आणि आम्ही सगळ्या पक्षांना मदत करत असताना सुद्धा त्या ठिकाणी आमचा उमेदवार ठरवून पाडण्याचा जो उपक्रम झाला, या गोष्टीच्या बाबतीमध्ये जी खेद आणि खंत समाजाच्या मनामध्ये आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा याच्यावर चर्चा करण्यात आली आणि येत्या 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये आज महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये इथून मागच्या विधानसभांमध्ये साधारणतः 20 ते 21 तेली समाजाचे आमदार त्या ठिकाणी असायचे। ही संख्या घटत आता 4 आणि 5 वर आलेली आहे। बहुतांश ज्या ठिकाणी तेली बहुल आहे अशा तेली समाजाचे पॉकेट असलेल्या ठिकाणी तेली समाजाच्या उमेदवाराला डावलण्याचं काम आणि इतर जातीच्या उमेदवाराला त्या ठिकाणी संधी देऊन त्याला निवडून आणण्याचं काम केलं जातं। याच्याबद्दल तेली समाजाच्या मनामध्ये प्रचंड असंतोष आहे आणि तो असंतोष या ठिकाणी आम्हाला जर निवडणुकीमध्ये प्रतिनिधित्व दिलं नाही तर पक्ष कोणताही असो त्याचा उमेदवार पाडण्याचा ठराव सुद्धा या ठिकाणी आम्ही केलेला आहे आणि विदर्भामध्ये याचा फटका त्या ठिकाणी प्रत्येक पक्षाला बसल्याशिवाय राहणार नाही याची आम्हाला खात्री आहे। कारण महाराष्ट्रामध्ये तेली समाज 1 कोटीच्या वर असताना नुसत्या विदर्भामध्ये तो 85 लाखाच्या वर आहे आणि साधारणतः 28 पॉकेट असे आहेत की त्या 28 पॉकेटमध्ये तेली समाजाचं मत हे निर्णायक स्वरूपाचं आहे। त्या ठिकाणी जर भूमिका तेली समाजाने स्वीकारली तर त्याचा फटका राजकीय पक्षांना बसल्याशिवाय राहणार नाही। ही भूमिका समाजाने आज या ठिकाणी बोलून दाखवलेली आहे। त्यामुळे विधानसभेमध्ये प्रत्येक राजकीय पक्षाने तेली समाजाला प्रतिनिधित्व द्यावं। साधारणतः 10 ते 12% प्रतिनिधित्वाची मागणी आपण केलेली आहे आणि महाराष्ट्रामधून साधारणतः 22 जागांची मागणी आपण केलेली आहे।
त्या 22 जागांवर आम्हाला प्रतिनिधित्व मिळावं. जर 22 जागांवर प्रतिनिधित्व मिळालं नाही तर पक्षाच्या विरोधात जाऊन मतदान करण्याची तयारी समाजाने त्या ठिकाणी ठेवलेली आहे. कारण हा समाजाच्या अस्मितेचा प्रश्न आहे. समाजाच्या राजकीय वैभवाचा जो पुसून टाकण्याचा प्रयत्न झालेला आहे त्याला आव्हान देण्याचं काम या ठिकाणी समाज करणार आहे. म्हणून ह्या आजच्या अधिवेशनाला विशेष महत्त्व आहे की काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचं पण निवडणूक येऊ घातलेली आहे. त्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा आमचं प्रतिनिधित्व, आमच्या हक्काचं प्रतिनिधित्व, आमच्या वाट्याचं प्रतिनिधित्व आम्हाला मिळावं. आम्हाला डावलण्यात येऊ नये, आमच्यावर अन्याय करण्यात येऊ नये. जो पक्ष हा अन्याय करील आणि जो डावलण्याचा प्रयत्न करील त्या पक्षाला त्या ठिकाणी योग्य दिशा धरून त्यांना त्याचा परिणाम भोगावा लागेल. ही भूमिका आजच्या अधिवेशनामध्ये आम्ही घेतलेली आहे. अशी आमची भूमिका आम्ही त्या ठिकाणी पुढे नेत आहोत. कितने संख्या में आज उपस्थित हुए लोग? या ठिकाणी या आता आमच्याकडे आमचे महाराष्ट्र प्रांतिक दैनिक महासभेचे अध्यक्ष सन्माननीय खासदार रामदासजी तडस आता माजी खासदार झालेले आहेत. आता त्याचबरोबर कार्याध्यक्ष अशोक काका व्यवहारे, कोषाध्यक्ष अशोक काका व्यवहारे, कोषाध्यक्ष गजानन नाना शेलार, तसंच आमचे महाराष्ट्राचे सहसचिव सन्माननीय बळवंतरावजी मोरगडे, दुसरे सहसचिव सन्माननीय सुनीलजी चौधरी, प्रकाशजी देवतळे, त्याचबरोबर सांगलीहून आलेले आमचे उपाध्यक्ष संजय बापू विभूते, मागे लिहिलं सगळे, उद्योग आघाडीचे अध्यक्ष पोपटराव गवळी, हे सर्व सन्माननीय या ठिकाणी उपस्थित आहेत.